नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एकूणच मुंबई महापालिका किंवा त्याच्याबरोबर राज्यातल्या 25-27 काय महापालिका आहेत, त्यांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्या 31 पूर्वी घ्याव्यात असा फतवा सुप्रीम कोर्टानेच काढलेला असल्यामुळे त्या निवडणुका होणार. आणि त्यासाठी तयारी सगळ्या पक्षांनी सुरू केली आहे. आणि आपोआपच या ज्या तयारीच्या मागे लागलेले सगळे पक्ष आहेत, त्या पक्षांमध्ये काय काय घडामोडी घडत आहेत, काय काय धावपळी होत आहेत, काय काय तडजोडी होत आहेत, काय काय भांडणं चालू आहेत, इच्छुकांची तारांबळ काय आहे, आणि मग कोण जिंकू शकतो कोण हरू शकतो यावरच्या बातम्यांचा पूर आलेला आहे. आणि अर्थातच पुढची जवळजवळ 4 वर्ष 4.5 वर्ष लोकसभा विधानसभा निवडणुका नाहीत, आणि बाकीच्या या स्थानिक निवडणुका आहेत यामध्ये तसा मोठ्या राजकीय पक्षांना किंवा मोठ्या नेत्यांना इंटरेस्ट नसतो म्हणजे जे मंत्री वगैरे व्हायला आसुसलेले असतात त्यांना यात रस नसतो. पण पुणे, मुंबई, नागपूर यासारख्या ज्या मोठ्या महापालिका आहेत, आणि मुंबई तर एका राज्यापेक्षा मोठं बजेट असलेली महापालिका आहे, त्यामुळे ती जिंकण्याची हिरिरी असते. आणि अशा निवडणुकीमध्ये शिवसेना असो, म्हणजे उबाठा, सगळे भाजप, शिवसेना, उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी, या प्रत्येकाला मुंबईमध्ये इंटरेस्ट असतो. अर्थात राष्ट्रवादी या पक्षाला मुंबईत फारसं स्थान नाहीये, अगदी ते अजित गट असो किंवा शरद पवार गट असो. पण उरलेल्या दोन शिवसेना, भाजप आणि काँग्रेस, यांना मुंबईमध्ये रस आहे, कारण मुंबई ही राज्याची राजधानी आहे. आणि तिथलं तुमचं जे स्थान असतं त्याचा प्रभाव उर्वरित राज्यावर पडतो. राष्ट्रवादी हा काँग्रेस पक्ष तुलनेने काहीसा मराठवाडा, काहीसा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र यापुरता मर्यादित असल्यामुळे त्यांना मुंबई महापालिकेमध्ये फारसा रस नाही किंवा त्यांची शक्ती नाही. पण त्यामुळेच मग ही लोकसभा विधानसभेनंतरची सगळ्यात महत्वाची निवडणूक मुंबई महापालिका, ठाणे वगैरे मानली जाते. आणि त्यामुळे ज्या तयाऱ्या चालू आहेत त्यामध्ये मग, हा, ठाकरे बंधू एकत्र आले तर काँग्रेस विकास आघाडीत राहील का वगैरे ह्या चर्चा सुरू झाल्या. आणि अजूनही ठाकरे बंधू म्हणजे धाकटे बंधू जॉईन झालेत असा कुठलाही सुगावा कोणालाही लागलेला नाही. पण दुसरीकडे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर मग भाजपची तारांबळ कशी होणार या बातम्या रंगवण्यातही अनेकांना रस आहे. आणि मग ते असताना एकनाथ शिंदेची गरज भाजपला कशी आहे, ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी. आणि मग गेल्या वेळेला 84 जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या मुंबईत, तर तेवढ्या जागांवर एकनाथ शिंदे दावा करतील, तर मग भाजपचं काय, यावर खूप उहापोह चालू आहे. पण मी याच्यावर एक व्हिडिओ केला होता की विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या निवडणुकांची बूथ वाईज जर आकडेवारी काढली तर मग कोणाचं किती वजन आहे आणि महापालिका निवडणुकीत त्याचा काय परिणाम होईल याचा एक उहापोह मी केलेला आहे. पण त्यामध्येच एक गोष्ट मी त्याच्याही आधी एका व्हिडिओमध्ये सांगितली होती की महापालिका निवडणुकी संबंधी महायुती काय करणार याचं धोरण आधीच ठरून गेलेलं आहे. त्यावर कोणाला गंभीरपणे उहापोह करावा, विश्लेषण करावं वाटलं नाही. ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी 2-2.5 महिन्यापूर्वी साफ साफ सांगून टाकलं की आम्ही सगळ्या निवडणुका युती म्हणून लढवणार आहोत. आणि समजा युती म्हणून लढवू शकणार नसलो तरी एक गोष्ट डोक्यात ठेवून लढणार आहोत की निवडणुका संपल्या, निकाल आला की युतीचाच नगराध्यक्ष, महापौर, जिल्हाध्यक्ष बनला पाहिजे. या दृष्टीने अगदी मैत्रीपूर्ण लढती व्हायला हरकत नाही, ही जी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी सांगितली याचा अर्थ सरळ आहे की महायुतीतल्या तीनही नेत्यांमध्ये परस्पर समजुतीचं वातावरण आहे. आणि जिथे ज्याची अधिक ताकद असेल तिथे जागा वाटपामध्ये त्या त्या पक्षाला झुकतं माप द्यायचं. म्हणजे उदाहरणार्थ
मुंबईमध्ये जर शिवसेनेमध्ये दोन तुकडे पडलेले आहेत आणि 45 नगरसेवक उद्धव ठाकरेंना सोडून माजी नगरसेवक जर एकनाथ शिंदेकडे आलेले असतील, तर शिवसेना पूर्वच्या ताकदीची नाही, ती अर्धी उद्धवकडे अर्धी एकनाथ शिंदेकडे असेल. तर मग आमच्या 84 जागा होत्या असला दावा एकनाथ शिंदे करू शकत नाहीत. आणि म्हणूनच एक गठ्ठा राहिलेल्या भाजपच्या 82 नगरसेवकांचा हिशोब केला तर कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये जागा वाटपात झुकतं माप दिलं जाईल. दुसरीकडे ठाणे महापालिका आहे. ठाणे महापालिकेमध्ये जर शिवसेनेला यापूर्वी अनेकदा एक हाती मोठं यश मिळालं होतं आणि भाजपला तितक्या मोठ्या शक्तीने संख्येने ठाणे महापालिकेत आपली ताकद दाखवता आली नव्हती. जशी एक हाती भाजपने मीरा भाईंदर महापालिका जिंकली किंवा कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपची नजरेत भरणारी ताकद आहे, तशी ठाण्यात नाही. आणि ठाण्याची शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे हे जे गणित आहे, त्यामुळे आपोआपच जागा वाटप युती म्हणून ठाणे महापालिकेत होत असेल तर तिथे झुकतं माप हे एकनाथ शिंदेना असेल आणि मुंबईत झुकतं माप हे भाजपला असेल. पुण्यामध्ये झुकतं माप भाजपला असेल. पिंपरी काय ते पिंपरी चिंचवडमध्ये आपोआपच अजितदादा वजनदार होतात. पुण्यामध्ये अजितदादा वजनदार होतात. तिथे एकनाथ शिंदेना फारसं स्थान नसेल. त्यामुळे अशा रीतीने होताना मग सगळं लक्ष येतं ते बीएमसी वर येतं. याचं कारण मुंबई महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिका एकत्र केल्या तरी त्यांच्या निवडणुकीला आणि निकालाला जेवढं महत्व आणि प्राधान्य नाही तेवढं एकट्या बीएमसीला म्हणजे मुंबई महानगरपालिकेला आहे. प्रचंड बजेट प्रचंड बजेट आहे. 4-5 राज्य राज्य आहेत, मुख्यमंत्री आहेत. त्या राज्यांची देखील अर्थसंकल्प मोठे नाहीत. त्यापेक्षा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मोठा आहे. आणि म्हणून विषय असा आहे की यात काय होणार आणि यात काय होणार याचा पहिला 2.5 महिन्यापूर्वीचा धागा मी तुम्हाला सांगितला की देवेंद्र फडणवीसांनी साफ साफ सांगितले की आपल्याला महायुतीचा अध्यक्ष महापौर प्रत्येक ठिकाणी बसवायचं आहे. त्यामुळे जागा वाटप आणि प्रत्यक्ष निवडणूक महत्वपूर्ण लढती किंवा मैत्रीपूर्ण लढती हा सगळा हिशोब मांडून पुढे जावं लागेल. आणि त्याचाच पुनरुच्चार एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुंबईतल्या शाखा प्रमुखांच्या एका संमेलनामध्ये काढला की आपल्याला सन्मानपूर्वक जागा मिळतील. जागा वाटपात आपल्याला किती जागा मिळणार आहेत, शिवसेनेच्या वाट्याला मुंबईत किंवा ठाण्यामध्ये किंवा आणखीन कुठे किती जागा आपल्या वाट्याला येणार आहेत त्याची चिंता करू नका, त्याची चर्चा करू नका. आपल्याला स्ट्राईक रेट चांगला ठेवायचा आहे. आणि हेच सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे, स्ट्राईक रेट. स्ट्राईक रेट याचा अर्थ तुम्ही किती जास्त जागा लढवल्या त्याला काडीची किंमत नाही. तुम्ही लढवल्या त्यापैकी किती अधिक जागा लढवलेल्यापैकी तुम्ही निवडून आणल्या. उदाहरणार्थ भाजपने 127 विधानसभेच्या जागा लढवल्या आणि 132-33 जागा निवडून आणल्या. सॉरी 147 जागा लढवल्या आणि काय त्या 132 जागा निवडून आणल्या. पण ज्या जागा भाजपने गमावल्या त्या जागी सुद्धा भाजपचं डिपॉझिट गेलेलं नव्हतं हे लक्षात घेतलं पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना म्हणून युतीमध्ये 85 जागा लढवल्या, त्यात 57 जागा निवडून आणल्या. 28 जागी ते पराभूत झाले, 5-6 जागी डिपॉझिट गेलं असेल. पण जागा लढवल्या त्याच्या किती प्रमाणात जिंकल्या. उलट उद्धव ठाकरे यांनी महायुतीमध्ये महाविकास आघाडीमधून काय 90 वगैरे जागा लढवल्या, आल्या 20-70 जागा गमावल्या. डिपॉझिट किती गेली हे पण बाजूला ठेव. तेव्हा सांगण्याचा हेतू असा की जागा वाटप हा तसा डोकेदुखीचा विषय नसतो जर नेते समजूतदार असतील.
उद्धव ठाकरे हे सतत युतीमध्ये जागा जिंकण्याचा कधीच विचार करत नव्हते. अगदी 2014 असो, 2009 असो, 2004 असो, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची सूत्र हाती घेतल्यापासून एकच हट्ट चालवलेला आहे की आम्ही मोठा भाऊ आहोत म्हणून आम्ही अधिक जागा लढवणार, पण आम्ही अधिक जागा निवडून आणू. ही भूमिका उद्धव ठाकरेंची कधीही नव्हती आणि तिथेच त्यांचा सातत्याने घात झाला. आपल्या वाट्याला जागा वाटपात लढवायला येणाऱ्या जागा म्हणजे मोठा भाऊ, ही जी भूमिका उद्धव ठाकरे घेत राहिले तिथूनच शिवसेनेची घसरगुंडी सुरू झाली होती. म्हणून 2009 मध्ये शिवसेनेपेक्षा भाजपने कमी जागा लढवल्या पण अधिक निवडून आणल्या युती असतानाही, आणि विरोधी नेते पदावर भाजप विराजमान झाला होता. पण तरी उद्धव ठाकरेंना सुबुद्धी सुचली नाही. प्रत्येक वेळेला आपल्याला अधिक जागा पाहिजेत, जिंकून किती आणणार त्याची गॅरंटी नाही. आणि तिथेच तोच हट्ट जेव्हा 2024च्या निवडणुका आल्या, मग लोकसभेच्या असो किंवा विधानसभेच्या असो, उद्धव ठाकरेंनी तोच हट्ट चालवला. हट्टाने महाविकास आघाडीमध्ये अधिक लोकसभेच्या जागा घेतल्या आणि जिंकल्या किती, त्यांच्यापेक्षा कमी जागा लढवून काँग्रेसने काहीतरी 18-19 जागा लढवल्या पण 13 जागा जिंकल्या, आणि उद्धव ठाकरेंनी 20-22 जागा का 21 जागा लढवल्या आणि 9 जागा जिंकल्या. पण आपण जिंकायच्या जागांना प्राधान्य दिलं पाहिजे, हरण्याच्या जागा दुय्यम असतात. त्यामुळे आपण ठामपणे निवडून येणार, अशा जागेसाठी अजिबात तडजोड करायची नाही. पण ज्या जागांची आपल्याला गॅरंटी नाही, आपल्या स्वबळावर येऊ शकत नाही, किंवा बंडखोर उभा राहिला, मित्र पक्षाचा बंडखोर उभा राहिला तर ती जागा गमावणार, अशा जागेसाठी हट्ट करायचा नसतो. त्यापेक्षा मित्र पक्षाच्या मदतीने आपल्याला दुर्बळ असलेल्या जागी जिंकणं शक्य आहे का असा विचार करून आपल्या पदरात अधिकाधिक जागा पाडून घेतल्या पाहिजेत. याला जागा वाटपातलं शहाणपण म्हणतात. आणि नेमका तोच इशारा एकनाथ शिंदे यांनी आपल्या माजी नगरसेवक आणि शाखा प्रमुखांना दिलेला आहे की जागा वाटप कधी होणार, किती मिळणार जागा, याच्या चिंतेत पडू नका. सन्मानपूर्वक जागा आपल्याला मिळतील, आपला सन्मान राखला जाईल याची चिंता करू नका. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? याचा अर्थ असा होतो की आपल्याला जागा मिळणार आहेत म्हणजे भाजप आपल्याला जागा देणार आहे. याचा अर्थ भाजप हा आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत थोरला भाऊ आहे, आणि त्याला थोरला भाऊ म्हणून, पक्षाचा प्रमुख नेता म्हणून मी स्वीकारलेला आहे. आणि त्यामुळे थोरल्या भावाकडून धाकट्या भावाला अधिकाधिक वाटा मिळावा, चांगला हिस्सा मिळावा, यासाठी मी प्रयत्नशील राहील. त्या गोष्टीमध्ये माजी नगरसेवक किंवा शाखा प्रमुखांनी लुडबुडण्याचं कारण नाही. हाच एकनाथ शिंदे यांनी या बैठकीमध्ये आपल्या पाठीराख्यांना दिलेला सूचक इशारा आहे. आपल्याला निवडणूक लढवायची आहे पण ती जिंकायची सुद्धा आहे, आणि जिंकून सत्तेत पण जायचंय. तेव्हा एकनाथ शिंदे जो समजूतदारपणे एक सूचक इशारा देत आहेत तो समजून घेण्यासारखा आहे की बाबा, नुसती निवडणूक लढवली आणि पराभूत झालो किंवा नामशेष झालो तर उपयोग काय आहे? आज विरोधी विधानसभेच्या निवडणुकीनंतरचे निकाल बघा. निवडणुकीपूर्वी एकमेकांच्या उरावर बसणारे काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट किंवा उबाठा, या तिघांनाही विरोधी नेते पदावर दावा करता यावा इतके सुद्धा आमदार एकाही पक्षाला निवडून आणता आले नाही. पण निवडणुकीपूर्वी आपल्याला सर्वाधिक जागा पाहिजेत, सर्वाधिक निवडून आणायचे आणि पर्यायाने मुख्यमंत्री पद मिळवायचे, म्हणून काँग्रेस आणि उबाठा यांच्यात लठ्ठालठ्ठी चालली होती. झालं काय? एकाला 20 आमदार मिळाले, एकाला 16 आमदार मिळाले. मग अधिकच्या जागा घेऊन त्यांनी मिळवलं काय? त्यापेक्षा समजूतदारपणे ते वागले असते आणि एकमेकासाठी नुसतं आपले हक्काचे निवडून आणायचे नाही,
तर आपल्या मित्राच्या हक्काच्या असलेल्या जागा सुद्धा निवडून आणायच्या. याला आघाडीचं धर्म म्हणतात. गंमत बघा, भाजपने नुसत्या अधिक जागा लढवल्या नाहीत, अधिक जागा लढवल्या, अधिक जिंकून आणल्या. 147 मध्ये 132 निवडून आणल्या, म्हणजे 15 जागा काय असतील पराभूत झालेल्या. पण आपले मित्र पक्ष एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा अधिकाधिक जागा निवडून आणायच्या, किंबहुना एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंना पराभूत करायचे. त्यामध्ये एकनाथ शिंदे अपयशी झाले तर तो उद्धव ठाकरेंचा विजय असेल, आणि उद्धव ठाकरेंचा विजय म्हणजे भाजपचा पराभव असेल. हा समजूतदारपणा भाजपने दाखवला. आणि आपल्याला आत्ता या लढाईमध्ये आपल्या मित्र पक्षापेक्षा आपण वेगळे झालोय त्यांच्यापासून, जे आपल्याला संपवायला टपलेले आहेत, त्या उभाठा शिवसेनेला आपण रोखलं पाहिजे. आणि म्हणून भाजपबरोबर समजूतदारपणे वागलं पाहिजे. ही भूमिका एकनाथ शिंदेनी विधानसभेला घेतली, म्हणून कमी जागांवर समाधान मांडलं. पण कमी जागा लढवताना त्यांनी भाजपचा जो विश्वास मिळवलेला होता, विश्वास संपादन केला होता, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी युतीमध्ये जे 56 आमदार आणले होते त्यापेक्षा एक अधिकचा आमदार एकनाथ शिंदे कमी जागा लढवून आणू शकले. शिवाय जे त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरेंचं नेतृत्व झुगारून युतीमध्ये यायला परतायला निघाले, त्यापैकी बहुतांश, जवळजवळ सगळ्या 2-4 सोडले तर सगळ्या आमदारांना एकनाथ शिंदे निवडून आणू शकले. तेव्हा युती करताना, आघाडी करताना, निवडणूक पूर्व आघाडी जी होते त्यात जागा वाटप करताना सगळ्यात पहिलं तत्व हे असलं पाहिजे की माझ्या हक्कावर गदा आणू नका, मी तुमच्या हक्कावर गदा आणणार नाही. आणि तुम्ही जिथे लंगडे पडाल तिथे मदतीला मी आहे, मी जिथे लंगडा पडेल तिथे मदतीला तुम्ही आलं पाहिजे. याला आघाडी म्हणतात. मतविभागणी टाळून मतविभागणी टाळून अधिक जागा जिंकता येतात. त्या जशा एका पक्षाला जिंकता येतात, तशाच मित्र दुसऱ्या पक्षाला जिंकता येतात. आणि म्हणून जागा वाटप हा वरिष्ठ नेत्यांचा विषय आहे. त्यावर पक्षाच्या शाखा प्रमुखांनी, विभाग प्रमुखांनी, दुय्यम नेत्यांनी त्यावर उहापोह सुद्धा करण्याची गरज नाही. त्यापेक्षा प्रत्येक मतदारसंघात तयारीला लागा. कदाचित उद्या तिथे आपला उमेदवार नसेल, मित्र पक्षाचा उमेदवार असेल, पण तो मतदारसंघ सुद्धा मित्र पक्षाला निवडून आणण्यासाठी मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. हा एकनाथ शिंदेनी आपल्या शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, माजी नगरसेवक यांना दिलेला सूचक मंत्र आहे. आणि तो मंत्र सांगतो की युतीमध्ये जागा वाटपावरून घासाघीस होणार आहे, कदाचित चालू आहे, पण कुठल्याही परिस्थितीत 227 जागांची जी निवडणूक मुंबई महापालिकेत होणार आहे त्यामध्ये कमीत कमी 150च्या आसपास जागा युती म्हणून आल्या पाहिजेत. आणि मोठ्या संख्येने युतीचा महापौर बसला पाहिजे. तो आपल्या पक्षाचा असेल, मित्र पक्षाचा असेल, हा दुजाभाव ठेवायचा नाही, हा तो मंत्र आहे. आणि इथे तुम्हाला कळेल की बाबा हा भाजपचा 82 नगरसेवक होते, ठीक आहे, त्या जागा भाजपचे. आपल्याकडे आलेले 45 नगरसेवक आहेत, ते आपले आहेत. ह्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की 125, 127, 130 जागा या ठरलेल्या. हा सगळा विषय हा पुढच्या 90-100 जागांच्या वाटपासाठी होणार आहे. जे काँग्रेसचे नगरसेवक असतील, जे उबाठा शिवसेनेचे नगरसेवक असतील, जे समाजवादी ओवायसीचे किंवा MIMचे नगरसेवक असतील, जे काय म्हणतात मनसेने जिंकलेल्या जागा असतील, काँग्रेसने जिंकलेल्या जागा असतील, त्या जागांचं वाटप महत्वाचं ठरणार. आणि ते योग्यरीत्यानं होईल. भाजपला जर त्या 100 मधला 50चा हिस्सा मिळाला तर भाजप आपोआपच 125 जागांपर्यंत लढवणार. यांच्याकडे 45 असतील आणि त्यातला एक 25 जागांचा हिस्सा किंवा 30 जागांचा हिस्सा एकनाथ शिंदेना मिळाला, 70-75 जागा एकनाथ शिंदे लढवतील. तिसरा जो राष्ट्रवादी गट आहे तो मुंबईत खूप छोटा आहे. आणि इथे तुम्हाला लक्षात येईल की महापालिका जिंकण्यासाठी आधीपासूनची नेत्यांची मनस्थिती तयार झालेली आहे.
आणि तो संदेश या आपल्या कार्यकर्त्यांसाठी, पाठीराख्यांसाठी, इच्छुकांसाठी पोहोचवणं, यासाठी शिंदे असोत, फडणवीस असोत, यांची तयारी सुरू झालेली आहे. मुंबईचा भाजपचा नवा अध्यक्ष अमित साटम याच्यासाठी वरळी डोम मध्ये झालेल्या बैठकीत हीच भूमिका देवेंद्र फडणवीसांनी मांडली. तीच भूमिका, शब्द वेगळे असतील, पण एकनाथ शिंदेनी आपल्या नगरसेवक शाखा प्रमुख यांच्या समोर मांडलेली आहे. आणि तिथे कळतं की बुडबुडे माध्यमातून खूप उडवले जाते, पण एकजुटीने, एक दिलाने एकमेकांना जिंकवण्यासाठी महायुती आपलं प्रिपरेशन करते, तयारी करते. आणि आपल्या बरोबर कोण असणार याची सुद्धा आज उद्धव ठाकरेंना कल्पना नाहीये, काँग्रेसला कल्पना नाहीये, शरद पवार गटाला कल्पना नाहीये, ना राज ठाकरेंना कल्पना आहे. फरक तिथे असतो. त्यामुळे या सगळ्या राजकारणाकडे बघताना आणि ते समजून घेताना हे सगळे छोटे छोटे बारकावे एकनाथ शिंदे काय बोलले, आणि भाजप सारखा पक्ष जेव्हा तयारी करतो, तो एकेका बूथवर प्रत्येक पक्षाला काय मतं पडली होती, मग त्या वॉर्डात येणाऱ्या बूथची बेरीज कुठच्या कुठच्या पक्षाची काय आहे, या सगळ्याचं गणित मांडून त्या वॉर्डाविषयी काय निर्णय घ्यायचा, लेटेस्ट ओपिनियन पोल काय सांगतो, लोकसभेचा बूथ, विधानसभेचा बूथ आणि आत्ताचा ओपिनियन पोल, या सगळ्याचा तुलनात्मक अभ्यास करून त्या जागेविषयी भाजपचे जे कोण रणनीतिकार असतील ते निर्णय घेणार आहेत. आणि त्या रणनीतीमध्ये अजितदादा असोत किंवा एकनाथ शिंदे असोत, यांना सामावून घेतलं जाणार आहे. आणि त्या सूक्ष्म मॅनेजमेंटमध्ये तळातले कार्यकर्ते नसतात. असो मित्रांनो, एकनाथ शिंदे यांचा सूचक इशारा समजावण्यासाठी हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.